केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज महाराष्ट्राच्या प्रचार दौऱ्यावर आहेत। या प्रचार दौऱ्यात ते आज नांदेड येथे भाजपाचे विद्यमान खासदार प्रताप चिखलीकर यांच्यासाठी प्रचार करतील। नांदेड मतदारसंघामध्ये चिखलीकर यांचा थेट सामना काँग्रेसचे वसंत चव्हाण यांच्यासोबत आहे। नांदेडमध्ये 26 एप्रिलला मतदान होणार आहे। त्यापूर्वी शहा यांनी आज मध्य प्रदेशमधल्या मंडला आणि कटनी इथे प्रचार सभा घेतली। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातल्या भ्रष्टाचार आणि घराणेशाहीचं समूळ उच्चाटन केलं असल्याचं शहा यांनी कटनी इथल्या प्रचार सभेत सांगितलं। विरोधकांनी आत्तापर्यंत फक्त मतांचं राजकारण केलं, दहशतवादाला खतपाणी घातलं असा आरोप त्यांनी केला। काँग्रेसनं मध्य प्रदेशच्या विकासासाठी 1,99,000 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला, तर भाजपा सरकारनं मात्र गेल्या 10 वर्षात मध्य प्रदेशच्या विकासासाठी 7,74,000 कोटींचा निधी उपलब्ध करून दिला असं शहा म्हणाले। सत्ताधारी पक्षांसह विरोधी पक्षांनीही प्रचारामध्ये वेग घेतलाय। बसपाच्या नेत्या मायावती यांचीही आजपासून लोकसभा प्रचाराला सुरुवात होत आहे। त्यांची पहिली सभा नागपूर इथे होत आहे।